शरद पवारांच्या एनसीपीकडून नवरात्रीचं 9 दिवस आंदोलन केलं जाणार। 12 ते 3 दरम्यान महिलांच्या मुद्द्यांवरून निषेध आंदोलन होणार। विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात महिला जागर नवरात्रीच्या 9 दिवसात सरकार विरोधात आंदोलन होणार। शिरूरमध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी 11 दिवसांचं पदयात्रा आंदोलन केलंय। अशोक पवारांनी कारखाना कर्जात बुडवून शेतकऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्ध्वस्त केलं असा आरोप आंदोलकांनी केलाय। त्यामुळे आमदार अशोक पवारांची डोकेदुखी वाढणार। शिर्डीतील कोपर गावात अवैध धंदे त्वरित बंद व्हावेत याकरता कोल्हेंच्या समर्थकांनी आमरण उपोषण पुकारलं होतं। आंदोलकांनी अन्नत्याग करत मागण्या मान्य करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। दरम्यान पोलिसांना आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाठीला काळं फासून विद्रुपीकरण केल्याच्या प्रकरणी पुण्यातील कोंढवामध्ये जलील यांच्यासह एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 23 सप्टेंबरला देवळवाडी फाटा परिसरात पाठीला काळं फासण्यात आलं होतं। महाविकास आघाडीचं जागा वाटप 25 ते 30 जागांवर अडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर येथील काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आलाय। तर वर्धा, बुलढाणा, नागपूर जिल्ह्यातील काही जागांवर शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केलाय। तर मुंबईतील काही जागांवर तिढा अद्यापही कायम असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा आणखी एक बातमी समोर येते। काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातलं जागा वाटप महाराष्ट्रातच संपवा असा निरोप राज्यातील नेत्यांना दिलाय। गरज पडल्यास काँग्रेसचे दिल्लीतील प्रतिनिधी हे महाराष्ट्रात चर्चेसाठी येतील असंही काँग्रेस हायकमांडने सांगितलंय। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। अजित पवारांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब भोईरांनी अजितदादांची साथ सोडत विधानसभेचं रणशिंग फुंकलाय। दडपशाही आणि झुंडशाही मोडीत काढण्यासाठी निवडणूक लढणार असल्याची घोषणा भोईरांनी केली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। यावर आज सुनावणी कोर्टात होणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून ही सुनावणी लांबणीवर पडते आहे। अकोला पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडी ठिणगी पडण्याची शक्यता आहे। या मतदारसंघांवर आता उद्धव ठाकरे पक्षानं दावा केलाय। या मतदारसंघात तब्बल 6 वेळा या निवडणुका लढल्यानंतर काँग्रेसला यश न आल्यानं उद्धव ठाकरे पक्षानं या मतदारसंघांवर दावा केलाय। महाविकास आघाडीच्या 180 जागा येतील असं वक्तव्य श्याम मानव यांनी केलंय। तर श्याम मानव हे सुपारी बहादर गिरीश महाजन यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। प्रत्यक्षात मतांमध्ये केवळ अर्ध्या टक्क्याचा फरक असल्याचंही ते म्हणाले। तर श्याम मानव हे सुपारी बहादर आहेत असं गिरीश महाजन यांनी टीका करताना म्हटलंय। प्रशांत किशोर यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केलाय। त्यांनी जनसुराज नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे। बिहारच्या पाटण्यात एका कार्यक्रमामधून त्यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली। मनोज भारतींची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला वाशिमच्या दौऱ्यावर येणार आहेत। ते पोहरादेवीचंही दर्शन घेतील। राज्य सरकारनं तयार केलेल्या विरासत-ए-बंजारा या जागतिक दर्जाच्या वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। मोदींच्या दौऱ्याची मंदिर प्रशासनाकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे।